नमस्कार, VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। पॉश रामनगर भागात दिवसढवळे हत्या, गॅरेज चालकाला दगडाने ठेचले, आरोपी अटक। नागपुरात डास पळवणारे द्रव्यही बनावटी, नकली लिक्विड कारखान्यावर छापा। रोकडे ज्वेलर्स लक्ष्मीनगर ब्रांच येथे महिला दिन उत्साहात साजरा, महिला दिनानिमित्त ग्राहकाकरता विशेष ऑफर। आता सविस्तर वृत्त। नागपूरच्या रामनगर चौकात शुक्रवारी दिवसढवळ्या एका हत्येची घटना समोर आली होती। या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून घटना जागेच्या वादातून झाली असल्याची माहिती अंबाझरी पोलिसांनी दिली आहे। आजूबाजूला पॉश वस्ती असलेल्या रामनगर चौकासाठी शुक्रवारचा दिवस रक्तरंजित ठरला। फुटपाथवर दुकान लावण्याच्या जुन्या वादातून एका भाजी विक्रेत्याने गॅरेज चालविणाऱ्याची दगडाने ठेचून हत्या केली। अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार फरार आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। विशाल निकोसे असे मृतकाचे नाव आहे, तर किशन रमेश तिवारी व निलेश सरोदे हे आरोपी आहेत। मृत विशाल हा मागील 18 वर्षापासून रामनगर चौकातील फुटपाथवर गॅरेज चालवत होता। किशनचे बाजूलाच भाजीपाल्याचे दुकान होते। तो 7 वर्षापासून भाजी विकत होता। दुकान लावण्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता। दोघेही एकमेकांना दुसरीकडे दुकान लावण्यासाठी धमकावत होते। बुधवारी दोघांमध्ये परत वाद झाला व त्यातून विशालने किशनला झापड मारली होती, त्यामुळे तो संतापला होता। शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता त्यांच्यात वाद झाला। किशनने विशालवर रॉडने हल्ला केला व त्यात विशाल खाली पडला। त्यानंतर किशनने निलेशच्या मदतीने दगडाने विशालवर प्रहार केले। यात तो गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला। रामनगर चौकामध्ये दिनांक 7 मार्चला जवळपास 4 वाजण्याच्या सुमारास दुपारी ही घटना झालेली आहे। त्याच्यात एक गॅरेजवाला आणि एक भाजीवाला आजूबाजूला बसतात। गॅरेजवाल्याचं नाव आहे विशाल आत्माराम निकोसे, वय 38 वर्ष। तसेच जो भाजीवाला आहे त्याचं नाव आहे किशन रमेश तिवारी, वय 35 वर्ष, राहणार पांढराबडी। आणि या गॅरेजवाल्याकडे एक गाडी दुरुस्त करायसाठी घेऊन आला होता निलेश कृष्णा सरोदे हा पूर्वी। तर त्याची गाडी बरोबर दुरुस्त झाली नाही असं म्हणजे त्याचं म्हणणं होतं। हा भाजीवाल्याकडे आला होता निलेश, तर त्याच्यात गाडी दुरुस्त झाली नाही म्हणून थोडासा त्याच्यात वादविवाद झाला आणि त्यांनी पहिले एक रॉड फेकून मारला त्याच्यावर। तसंच त्या भाजीवाल्याच्या मनात राग होता जुना, की जागेबद्दल वाद होता, त्यांचं दुकान लावण्याबद्दल किंवा त्याच्याकडे जे गिराईक वगैरे येतात ते गाड्या लावण्याबद्दल थोडासा वाद होता त्यांच्यात। तर हा वाद बराच जुना होता, पण त्यांची आपल्याकडे काही कंप्लेंट आलेली नव्हती। पण त्या वादाचं पर्यावसन काल आकस्मिक घटनेत झालेला आहे आणि त्याच्यात निलेश सरोदे आणि किशन रमेश तिवारी यांनी मारहाण करून, तसेच किशन रमेश तिवारी यांनी स्टीलचा रॉड त्या मैताच्या विशाल आत्माराम निकोसे याच्या डोक्यात मारला होता। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून एका नामांकित कंपनीच्या नावाने डुप्लिकेट लिक्विड बनवताना 3 जणांना अटक केली आहे। प्राप्त माहितीनुसार दुपारी 100 सुमारास गस्त घालत असताना जनता रुग्णालयाजवळील जवाहर किराणा स्टोअरमध्ये एका नामांकित कंपनीच्या नावाने डुप्लिकेट लिक्विडची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी तत्काळ छापा टाकला असता गोदरेज गुड नाईट नावाच्या कंपनीचे फ्लॅश लिक्विड वेपोरायझर, कंपनीचा लोगो असलेले स्टिकर वापरून विकले जात होते। पोलिसांनी घटनास्थळावरून 17,085 रुपयाचा माल जप्त केला आहे। पुढील तपासासाठी हे प्रकरण जरीपटका पोलिसांकडे सोपविण्यात आले। माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्याकडे गोदरेज कंपनीचे अधिकृत तक्रारकर्ते यांनी तक्रार दिली होती की जरीपटका भागामध्ये गुड नाईट हे जे गोदरेज कंपनीचं गुड नाईट लिक्विड वेपोरायझर आहे याचा डुप्लिकेट प्रोडक्ट बनवून बाजारात विक्री केली जात आहे।
सदर प्रकरणात माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी सदर प्रकरणाची योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश युनिट 5 गुन्हे शाखेला दिले होते। त्यावरून 6 मार्च रोजी जरीपटका भागातील जवाहर किराणा स्टोअर, जनता हॉस्पिटलजवळ, गोपाल ट्रेडिंग कंपनी हेमू कॉलनी, जय बजरंगी ट्रेडर्स हेमू कॉलनी या 3 दुकानामध्ये छापा कारवाई करून सदर ठिकाणी जे गोदरेज कंपनीचे गुड नाईट लिक्विड वेपोरायझर हे प्रोडक्ट जे आहे डुप्लिकेट बनावट ते जप्त करण्यात आले। सदर प्रकरणात गोदरेज कंपनीचे जे अधिकृत तक्रारकर्ते आहेत यांनी तक्रार दिल्यावरून जरीपटका पोलीस स्टेशन येथे BNS 318 व कॉपीराइट ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात पुढील तपास जरीपटका पोलीस स्टेशन करत आहे। याद्वारे एक असं जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या घरातील कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मच्छरांपासून किंवा इतर जे पॅरासाइट्स आहेत त्यांच्यापासून सुरक्षा होण्यासाठी चांगले प्रभावी प्रोडक्ट दुकानातून विकत घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते दुकानातून घेत असताना सदर प्रोडक्ट जे आहेत ते अधिकृत आहेत किंवा नाही याबाबतची खात्री करून ते लोकांनी खरेदी करावेत। तसेच असे काही डुप्लिकेट प्रोडक्ट बाजारात विकली जात आहेत काय याबाबतची माहिती असेल तर 100 नंबर 112 किंवा युनिट 5च्या कार्यालयात येऊन माहिती द्यावी, त्यावर योग्य शुद्धता आणि विश्वासाने अनेक दशकापासून ग्राहकांचे मन जिंकणारे शहराचे अभिमानाचे दागिने असलेले ठिकाण रोकडे ज्वेलर्सने त्यांच्या लक्ष्मीनगर ब्रांच येथे महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। महिला दिन लक्ष्मीनगर ब्रांच येथे उत्साहात साजरा करण्यात आला। रोकडे ज्वेलर्स नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येतो। वर्षभर ग्राहकांसाठी काहीतरी ऑफर, सेलिब्रेशन किंवा सणासुदीनिमित्त काहीतरी विशेष करत असते। आज महिला दिनानिमित्त देखील लक्ष्मीनगर ब्रांच येथे महिला दिन सेलिब्रेट करण्यात आला। महिला सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी रोकडे ज्वेलर्समध्ये 80% महिला आहे। कुठल्याही शुभ कामाची किंवा परिवर्तनाची सुरुवात आपल्या घरातून करावी याला लक्षात घेऊन आज जागतिक महिला दिनानिमित्त रोकडे ज्वेलर्समध्ये सुरुवात त्यांच्या महिला स्टाफपासून करण्यात आली। महिलांना टॅगलाईनचं बॅच, गुलाब आणि चॉकलेट देऊन सन्मानित करण्यात आलं। सोबतच महिला ग्राहकांना एक सुंदर मॅसेजचं बॅच आणि गुलाब देऊन सन्मानित करण्यात आलं। सोबतच #पसंदीदा औरत या टॅगलाईन सोबत सेव्हिंग्सवर एक विशेष ऑफर देण्यात आलं। आज महिला दिनानिमित्त रोकडे ज्वेलर्समध्ये ज्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या। अनेक महिला वेगवेगळ्या वेशभूषेत त्यांनी आपली कला सादर केली आणि महिला दिन सेलिब्रेट केला। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज रोकडे ज्वेलर्स येथे महिला दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महिलांना सन्मानित करण्यासाठी जे आहे इथे आज आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आयोजक आहे मंदाताई, काय सांगाल, आज तुम्ही रोकडे ज्वेलर्सला आज वुमन्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी चूज केलं आहे, काय कारण आहे आणि काय उद्देश आहे तुमचा? पहिल्यांदा मी रोकडे ज्वेलर्सचे खूप खूप आभार मानते, कारण मला खूप इच्छा असते की वुमेन्स डे सेलिब्रेट व्हावा आणि तो यावर्षी आमचा काही कारणामुळे तिकडे धंतोलीमध्ये होऊ नाही शकला त्या पार्कमध्ये। तर मी जस्ट एक कॉल केला रोकडे ज्वेलर्सला, मला माहीत झालं की असं असं किटी वगैरे होता तिथे। तर 1 मिनिटात त्यांनी मला होकार दिला आणि तो मला खूप आवडला की एवढा फ्रीमध्ये मोठा हॉल, एवढी सगळी अरेंजमेंट आजकाल कोण करतं ना। आणि यांच्या ह्यूज मोठ्या मोठ्या शोरूम्स आहेत, ॲडव्हर्टाईज खूप यायची, ते पाहून पण माझी खूप इच्छा झाली आणि सगळ्या मैत्रिणींनी साथ दिली। इतक्या उन्हात सगळ्या जणी आल्या आहेत, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की इथेच फायनल। आयोजन करण्याचा बेसिकली उद्देश काय आहे तुमचा? आयोजन म्हणजे 8 मार्च सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत महिला मंडळाचं आमच्या पार्कचं। नक्कीच ताई आपल्यासोबत आहे। ताई, काय सांगाल, काय वाटतं की 8 मार्च महिला दिन का सेलिब्रेट केला पाहिजे? मी मंगला लोहिया। आपण महिला दिन म्हणतो आणि महिला दिन म्हणून साजरा करतो, परंतु आज रोकडे ज्वेलर्सला आल्यानंतर ज्वेलर्समध्ये जाण्याचं धाडस 30 महिला करू शकते जी डीन महिला आहे। जो डीन है वो ज्वेलर्स के शॉप में जा सकता है। आणि रोकडे ज्वेलर्स मध्ये आम्ही बऱ्याच वेळा इथे येत असतो। इथे दिवाळीचा महिलांसाठी कार्यक्रम होतो, संक्रांतीचं होतं, नवीन वर्षाचं होतं आणि विविध प्रकारच्या इथे योजना राबवल्या जातात। लाडकी लेक योजना पण इथे राबवल्या जाते। छोट्या मुलींसाठी पण इथे बऱ्याच योजना आहेत आणि बऱ्याच प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत। आणि इथे हा कार्यक्रम आयोजन करण्यामागचं भूमिका हीच आहे की आज महिलांना असं वाटतं की महिला दिवस असला तरी कुठेतरी आपण साजरा करावा, पण एखाद्या ज्वेलर्सच्या शॉपमध्ये जाऊन साजरा करताना तिला पण असं वाटू शकतं ना मी पण दागिना घेऊ शकते।
या उद्देशाने त्या साजरा करतो. नक्कीच. तर आज इथे महिला दिनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि वेगवेगळ्या वेशभूषेत जे आहे महिला इथे आलेल्या आहे. काय कुठला तुमचा हा पोशाख आहे, काय बनून आले, काय तुमचं कॅरेक्टर आहे आणि इथेच हीच जागा का चूज केली रोकडे ज्वेलर्स? मी झाशीची राणी म्हणून आज राणीच्या बद्दल बोलत होते. तो झांसी की रानी बनके मैं आई हूँ. एक्चुअली मैं झांसी की ही रहने वाली हूँ और झांसी की रानी के मैके से मैं ताल्लुक भी रखती हूँ. तो मुझे ऐसा लगा कि मैं रानी के बारे में आप लोगों को कुछ बताऊँ, इसलिए मैं ये परिधान पहन के आई हूँ. मुझे रोकड़े ज्वेलर्स के बारे में कुछ बताना है. 2 साल पहले मेरा बर्थडे 9 मार्च को रहता है, तो मैं 9 मार्च को रोकड़े ज्वेलर्स में मिस्टर ने कहा कि तुम कुछ खरीद लो, तो मैं आई थी यहाँ खरीदने के लिए. तो इन्होंने मुझसे एक फॉर्म भरवाया, उसमें मैंने 9 तारीख भरी. तो मुझे मालूम नहीं था, हमने बिलिंग वगैरह किया. उसके बाद हम बैग लेके खड़े ही थे कि सडनली हैप्पी बर्थडे का गाना शुरू हो गया. मैं इतना सरप्राइज हुई और मुझे इतना अच्छा लगा कि मेरा इतने बड़े शोरूम में मेरा बर्थडे मन रहा है. और इसके साथ ही साथ उन्होंने मुझे एक गिफ्ट भी दिया. तो आई एम रियली वेरी ग्रेटफुल टू रोकड़े ज्वेलर्स. आज अगर संदेश देना है तो झांसी की रानी बनकर क्या महिलाओं को और हमारे दर्शकों को आप संदेश दोगे? झांसी की रानी ने देश के लिए इतना बड़ा बलिदान दिया है और वो पहली महिला स्वतंत्रता सेनानी थी. मैं ये सबको ये संदेश देना चाहती हूँ कि जिस तरह रानी ने अपने देश के लिए, अपने झांसी के लिए अपना सब कुछ न्यौछावर कर दिया, उसी तरह से हमें उतना तो नहीं साहस है, लेकिन हम हमारे देश के लिए जरूर कुछ ना कुछ किसी भी क्षेत्र में कर सकते हैं. म्हणतात ना, कुठल्याही परिवर्तनाची किंवा शुभ कार्याची सुरुवात ही आपल्या घरातून करायची असते आणि आज रोकड़े ज्वेलर्स मध्ये देखील त्याचं उदाहरण बघायला मिळालं. त्यांनी आपल्या संपूर्ण वुमेन स्टाफला जे आहे फ्लावर आणि एक टॅग लावून जे आहे त्यांचं वेलकम केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांचं अभिनंदन केलं. आणि खरं तर 8 मार्च महिला दिवस हा महिलांचा सन्मान करण्याकरता असतो आणि रोकड़े ज्वेलर्स मध्ये खूप छान आयोजन करण्यात आलं आहे. मॅडम, काय सांगाल, आज तुमच्या इथे एक इव्हेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे, महिलांना अभिनंदन करण्यात आलं. महिलांचं कसं आयोजन केलं, काय उद्देश होता? नमस्कार. सगळ्यात आधी या वुमेन्स डेची सगळ्या महिलांना मी शुभेच्छा देते आहे. असं आहे की बा रोकड़े ज्वेलर्स दरवेळी ना काही करायचा प्रयत्न तर करतेच आणि प्रत्येक फेस्टिवल एन्जॉय करते आहे. तर आज 8 मार्च म्हणजे महिला जागतिक दिन आहे, तर त्याच्यात आमचे जेवढे लेडीज स्टाफ आहे त्यांना आम्ही ऑनर केलेला. सगळ्यात आधी तिथनं सुरुवात होते ना, तर सगळ्यांना आम्ही एक बॅच दिवसभर लावायसाठी दिलेला आहे आणि खूप छान वाटलं. एक फ्लावर त्यांना दिलेला. कुठून तरी एक महिलांचं मनात काही ना काही असतं, त्याला समोर आणायचं असतं फक्त त्याला. तर इच्छा अशी आहे की बा तुम्ही काही ना काही समोर आणायचा प्रयत्न करा आणि त्याला वरपर्यंत घेऊन जा. तर रोकड़े ज्वेलर्स नेहमीच काही ना काही करतो आहे. त्याच्यासाठी आपले जे महिला ग्राहक आहे त्यांना पण ऑनर केलेला आहे आपण. आणि असं आहे की ह्याच्यात आम्ही एक औरत हॅशटॅग पसंदीदा औरत, त्याच्यात आम्ही एक छोटासा एक इव्हेंट सारखा केलेला आहे. त्याच्यात ती आई असते किंवा बहीण असते किंवा वहिनी असते किंवा अजून कोणी असते, लेडीज पैकी कोणीही असलं ते चालेल, तर त्याच्यात ऑनर करायचं आहे. आणि याच्यात ऑफर पण ठेवलेला आहे आपण. एक मंथली स्कीम जी असते आपली, त्याच्यात आम्ही गोल्डमध्ये 10+1 स्कीम आहे, त्याच्यात 25% ऑफर दिलेला आहे आपण. आणि डायमंडमध्ये पण 10+2 असते, त्याला आपण 25% ऑफर दिलेला आहे. तर याच्यात तुम्ही रोकड़े ज्वेलर्सला नक्की या आणि याची लाभ. मॅडम, इथे आम्हाला बघायला मिळतं की जास्तीत जास्त महिला आहे, 80% महिला आहे. काय म्हणता येईल वुमेन्स डेच्या दिवशी तर महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, महिलांचं सक्षमीकरणासाठी करण्यासाठी हा उपक्रम आहे? उपक्रम तर नेहमीच असतो, पण माझं म्हणणं असं आहे की कोणी लहान आणि मोठा नसतं, त्याला
त्याला सगळं काही येतं. ती घर सांभाळते आणि घर सांभाळून म्हणजे ऑफिसला येतो. ऑफिसला आल्यानंतर तिची एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते की तिने पूर्ण करावीच लागते. आणि अशी इच्छा आहे की ती खूप समोर जाय आणि खूप छान आपलं जग एवढा मोठा आहे त्याला व्यवस्थित सांभाळून समोर जायलाच पाहिजे अशी इच्छा आहे. आणि प्रत्येक फील्डला तसंही लेडीज लोकांचा परचम आहेच. तर आमचे इथले पण जे कोणी स्टाफ लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ऑनर केलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांनी सगळ्यांनी समोर जावं आणि खूप मोठे काम करावं पूर्ण इंडियाभर आणि इंडियाचं बाहेर पण. आपण बघतो आहे की आज वुमेन्स डे आहे, आज महिलांचा सन्मान होतो. मात्र इतर दिवशी जे आहे कुठेतरी एक समाजाचा असा भाग आहे की तो महिलांचा सन्मान करणं विसरतो. आज तुम्ही महिला दिवसाच्या दिवशी काय एक संदेश देणार? फक्त संदेश हेच देणार आहे की बा महिला कुठेच कमी पडत नाही. ती अगदी समोर असते पण त्याला कुठला एक प्लॅटफॉर्म पाहिजे असते. ती प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं आहे आणि प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर ती खूप समोर जायचा प्रयत्न पण करते आहे. तर हीच इच्छा आहे की ती खूप समोर जाय आणि खूप छान कामं करेल. नक्कीच. तर आज आपण रोकडे ज्वेलर्स इथे आहोत आणि आपण बघतो आहे की रोकडे ज्वेलर्समध्ये जे आहे घरातून एक सुरुवात केली पाहिजे कुठल्याही चांगल्या कामाची आणि ते नक्कीच त्यांनी आपल्या स्टाफपासून केलेली आहे. आणि इथे जे आहे महिला दिवसाचं जे आहे खूप सुंदर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ग्राहकासाठी जी आहे अप्रतिम एक संधी दिली आहे. त्यांना डिस्काउंट दिला आहे आणि त्यांना तो डिस्काउंट देऊन जे आहे सन्मानित करण्यात आलेला आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत. अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीत कॅफे शॉप स्क्वेअरमध्ये LCD कॅफेवर काल गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने छापेमारी कारवाई केली. या कारवाईत बिना परवाना तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर ग्राहकांना पुरविणाऱ्या कॅफे मालकासोबत 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 54,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीमधल्या कॉफी शॉप स्क्वेअरमधला जो LSD कॅफे आहे त्याच्यावर काल आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे. तेथे विनापरवाना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरवताना जागा मालक मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. एकूण 54,000चा मुद्देमाल ताब्यात घेऊन ही रेड कारवाई करण्यात आलेली आहे. आणि ह्या कारवाई मध्ये आमच्या पथकाचे PSI राऊत आणि त्यांचे कर्मचारी ह्या लोकांनी ही कारवाई केलेली आहे. कोणाच्या हुक्का पार्लर आहे, एकूण कितने रोपी केल्या आहे आणि काय नावाली या काय यामध्ये आपले एकूण 4 आरोपी आहेत. अर्सलान मिर्झा भईंगबेग, नंबर 2 कौस्तुभ गांजेवार, नंबर 3 रोहित श्रीवास्तव, नंबर 4 प्रितेश आमले. ह्या चौघांनाही यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सिंधू एज्युकेशन सोसायटी व महात्मा गांधी सेंटेनियम सिंधू हायस्कूल तर्फे निशुल्क महिला स्वास्थ्य व जांच शिबिराचे आयोजन काटोल रोड परिसरात करण्यात आले. नागपूर येथील काटोल रोड छावणीच्या दुर्गा माता मंदिर येथे महिलांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचे लाभ घेतले असून आयोजकांनी VKB न्यूज सोबत आपल्या भावना व्यक्त केल्या. महिला दिवस की आप सभी को शुभकामनाएं और मैं मेरे अपने समस्त शिक्षक वृंद को, जिसमें अधिकांश मेरी महिलाएं साथी हैं, उन सभी को मैं अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की शुभकामनाएं देती हूं. और ये जो आज मेडिकल कैंप हो रहा है उसके बारे में बोलना चाहूँगी कि इन्होंने इतना अच्छा प्रयास किया है, एक जनसेवा की है, लोगों को मुफ्त में हर तरह की सुविधा देने की कोशिश की है, जिसमें आँखों से लेकर के दांतों की जांच और सर्वाइकल कैंसर के लिए टीकाकरण मुफ्त और वेलनेस के लिए एक्यूप्रेशर, इस तरह से उन्होंने समस्त प्रकार की शिविर लेकर के, मेडिकल कैंप लेकर के जनता की सेवा करने का एक छोटा सा प्रयास किया है. इसके लिए मैं अपने सभी शिक्षक वृंद का धन्यवाद करती हूँ.
जिद्दी चिकाटी आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असल्यास आपले ध्येय साध्य करण्यासाठी कितीही अडथळे आले तरी त्याचा सामना करत निश्चित आपण यशाचे शिखर गाठू शकतो। याचंच प्रत्यय बुलढाण्यात आलंय। आपल्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिशय साधारण कुटुंबातील पौर्णिमा सोनूने हिने आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत आशिया खंडात नावलौकिक मिळवलंय। बुलढाण्याच्या पौर्णिमा सोनूने हिने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 4था क्रमांक पटकावून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। IHFF शेरू क्लासिककडून वर्षातून 2 वेळा या स्पर्धेचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये देश विदेशातून स्पर्धक सहभागी होतात। स्पर्धेतून जगातील टॉप 5 बिल्डरची निवड केली जाते। ओपन वुमन्स फिजिक्स कॅटेगरीमधून पौर्णिमा सोनूने हिने 4था क्रमांक पटकावला आहे। खरं तर बॉडी बिल्डिंग हा पुरुषाचा खेळ समजला जातो आणि त्यातही बुलढाण्यासारख्या शहरामध्ये पाहिजे त्या सुविधा नसल्याने मुली या खेळाकडे वळताना दिसत नाही। पौर्णिमाचे वडील शेतकी शाळेमध्ये मजूर म्हणून काम करतात, तर आई दुसऱ्याकडे मोलमजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। पौर्णिमाने पदवीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण करून आरोग्यासाठी नियमित व्यायाम करताना तिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेची आवड निर्माण झाली आणि या क्षेत्रात आपलं करिअर करण्याचं ठरवलं। मात्र घरच्यांनी तिला कमालीचा विरोध केला। हा विरोध पत्करून पौर्णिमाने जिम ट्रेनर म्हणून काम केले आणि त्याच पैशातून आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली। एकेकाळी विरोध करणाऱ्या आई वडिलांनाही आता पौर्णिमाचा अभिमान वाटतोय। नमस्कार, माझं नाव पौर्णिमा प्रकाश सोनूने। मी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर। मी ही कॉम्पिटिशनची तयारी मागल्या 4-5 वर्षापासून तयारी करते। आधी मला इंटरेस्ट नव्हता, आधी मी फुटबॉल वगैरे खेळायची, त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे आलं, त्याच्यानंतर मी इंटरेस्ट यायला लागला की मुलं करतात जिम वगैरे, तर मी का नाही केली पाहिजे। तसेच माझे वडील प्रकाश परशुराम सोनूने, माझी आई वनिता सोनूने, माझे आई वडील हे मजुरी करतात, त्यांचा मला थोडासाही सपोर्ट नव्हता, पण माझे जे मानस पिता आहे ओमप्रकाश शर्मा, त्यांनी मला भरपूर सपोर्ट दिला। माझं सगळं डाएटचा खर्च माझा त्यांनी पुरवला। नंतर जेव्हा मी कॉम्पिटिशनला माझा नंबर आला तेव्हा माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला। आता माझे घरचेही खूप सपोर्ट करतात आणि मला माझी खुशी आहे की मी ह्या म्हणजे ॲमेच्युअर ऑलिम्पिया हे असं स्टेज आहे की खूप मोठं आहे, त्यामध्ये इंटरनॅशनल बॉडी बिल्डर येतात। मी त्यांच्या सोबत उभी राहिली हे माझ्यासाठी खूप महान गोष्ट आहे आणि मी बाकी महिलांना हे सांगते की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा, यासाठी मागे नका हटू। घरच्यांची परवानगी मिळेल, नंतर घरचे खुश राहतील। अमरावतीत जागतिक महिला दिनानिमित्त वॉकथॉनचे आयोजन दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यालयातून वेगवेगळे नियोजन केले जाते। झेडपी CEO संजिता महापात्रा यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्हा प्रशासन अमरावती जागतिक महिला दिनाचे आयोजन विभागीय क्रीडा संकुलातून वॉकथॉनला सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सगळं जिल्हा प्रशासनच्या प्रत्येक वेळी काय असतं, प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळा साजरा करत असतो, तर ह्यावेळी आपण सगळ्याचं एक डिस्कशन झालं की आपण सगळे एकत्र मिळून एक चांगलं मोठे रॅलीचे आयोजन करूया। ह्यामध्ये लोकांना जनजागृती पण होईल, आमच्या वेरियस स्कीम्सच्या बद्दल माहिती पण मिळेल आणि जिल्हा प्रशासनाचे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सायलोजमध्ये कामं करतात, तर ह्या मार्फतान सगळे एकत्र येतील आणि एक ओळख तरी होऊन जातील की ह्या डिपार्टमेंटमध्ये पण एवढे लोक आहेत। तो ते आमचा मागचा उद्देश होता। त्यामुळे आज सगळे डिपार्टमेंट्स आहेत, मनपाच्या टीम आहेत, रेव्हेन्यूच्या टीम आहेत, जिल्हा परिषदच्या टीम आहेत, हेल्थच्या टीम आहेत, माविमच्या टीम आहेत, MSRLMच्या टीम आहेत, PCPNDTच्या स्पेसिफिकली टीम आहे। तर असं सगळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून आपलं नागपूर येथील कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना पोलिसांनी रिषभ असोपा या इसमाला चोरीचे वाहन सोबत अटक केली आहे। त्याला विचारपूस केली असता त्यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने 8 वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी रिषभ असोपा व त्याच्या साथीदाराला एकूण 8 चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे। आमचे DV पथकाचे इंचार्ज API शशिकांत मुसळे, त्यांच्यासोबत ASI बाळा साकोरे, विशाल अंकलवार, विशाल भैसारे, वसीम देसाई, ललित शेंडे आणि अविनाश चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे। पेट्रोलिंग दरम्यान त्यांना एक संशयित वाहन मिळून आलं होतं, त्यावरून त्यांनी संशयित वाहनाची तपासले असता ते लकडगंज हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून त्यांनी अधिक तपास केला असता त्यांनी आरोपी रिषभ आसोपा लकडगंजच्या हद्दीत राहणार आहे तसेच देवेंद्र दुबेले या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांचे अटक करून त्यांना अधिक विचारपूस केली असता एकूण 8 नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेले एकूण 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत।
त्यापैकी कळमना पोलीस स्टेशनचे 3 गुन्हे दुचाकीचे उघडकीस आलेले आहे. एक जरीपटका पोलीस स्टेशनचा, एक लकडगंज पोलीस स्टेशन, एक पारडी पोलीस स्टेशन, एक नंदनवन पोलीस स्टेशन असे एकूण 8 गुन्हे उघडकीस आलेले आहे. एकूण 2,48,000च्या मोपेड गाडी आणि एक स्प्लेंडर गाडी अशा विविध कंपनीच्या दुचाक्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. पॉश रामनगर भागात दिवसढवळ्या हत्या, गॅरेज चालकाला दगडाने ठेचले, आरोपी अटक. नागपुरात डास पळवणारे द्रव्यही बनावटी, नकली लिक्विड कारखान्यावर छापा. रोकडे ज्वेलर्स लक्ष्मीनगर ब्रांच येथे महिला दिन उत्साहात साजरा, महिला दिनानिमित्त ग्राहकाकरता विशेष ऑफर. तुर्तास इथेच थांबूया. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.